गाडी घेतो आहे आसरा कारमधून. तर दिग्विजय साहेब म्हणून ओनर आहेत आणि सेकंड ओनर आपल्याकडे. तर त्यांनी आता गाडी आपल्याकडून परचेस केलेली आहे. तर त्यांना ही गाडी वाटली कशी किंवा गाडी आता काय त्यांना क्वालिटी त्याबद्दल वाटली त्याबद्दल ते डिटेल तुम्हाला सांगतो. तर तुम्हाला आता दिग्विजय साहेब गाडी ही आता बघल्यानंतर किंवा आसरा कार्समध्ये आल्यानंतर तुमचं मनोगत काय कस्टमर इकडे गाडी का घेतली पाहिजे? तर मला कस्टमरनं इथं गाडी का घेतली पाहिजे तर इथं ज्यावेळी कस्टमर येतो गाडी नेण्यासाठी त्यावेळी यांना गाडी जी दाखवतात ती फुल कंडिशन फुल गाडी मेंटेनन्स म्हणजे सगळी कामं करून व्यवस्थित गाडी दाखवतात. प्लस हा व्यवहार हा गाडीचा नसून एक फॅमिली असल्यासारखं इथे एक वातावरण आहे. आणि इथून गाडी घेऊन आत्तापर्यंत आम्ही इथून 3 ते 4 गाड्या नेलेल्या आहेत. कोणत्याही गाडीला काहीच प्रॉब्लेम नाही आणि सगळ्या गाड्या गुड कंडिशन गुडवेलमध्ये भाई आसिफभाई यांच्या मार्फत आपण इथून गाड्या घेतल्या आहेत. त्या सगळ्या 1 नंबर आणि ओकेमध्ये गाड्या आहेत. आता दिग्विजय साहेबांनी आपल्याकडून पहिलं i20 घेतली, त्यानंतर 3-4 गाड्या घेतल्या त्यांनी. आता सॉरी महेश साहेबांना. आता दिग्विजय साहेब ओनर म्हणून तुम्हाला काय वाटतं? थोडं बोला, जास्त काय नाही, काय तरी बाबा ती वस्तू आपण आज घ्यायला वाटते. ओनरवरून काय मला आज गाडी 500W घेतल्याची मला एक समाधान वाटते. समाधान भरपूर ठिकाणी मी आतापर्यंत गाड्या बघितल्या. तिथे गाड्या बघितल्यानंतर तिथला आल्यानंतरचा अनुभव एवढा तिथल्या म्हणजे परफॉर्मन्स एवढा काही चांगला वाटला नाही. तिथं महेश दादांच्यामुळे मी आसरा कार्सला व्हिजिट दिलं आणि त्या व्हिजिट दरम्यान मला जी मिळालेली माहिती आणि मिळालेलं जे सहकार्य होतं ते अतिशय सुंदर आणि चांगलं होतं. ठीक आहे, मिळाल्या सर्व्हिसबद्दल दिग्विजय साहेब समाधानी आहेत. तुम्हाला समाधान आहे? समाधान. ठीक आहे, अशी सर्व्हिस मिळून दे आमच्याकडून तुम्हाला आमची. ठीक आहे.